अरे जळगाव जिल्ह्यात आहे ना, हे सांगता फक्त आपण युती करू, युती करून कवय पलटी करते ना, त्याचा भरोसा नाही। भाऊ, आज जळगाव जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे की 11 आमदार पैकी 5 आमदार भाजपचे आहे, 5 आमदार शिवसेनेचे आहे, 1 आमदार राष्ट्रवादीचे आहे। शिवसेनेचे 5च्या 5 आमदार हे ग्रामीण मध्ये आणि भारतीय जनता पक्षाचे फक्त 4 आमदार ग्रामीणचे, 1 आमदार जळगाव शहराचा आहे। जर आपण ठरवलं ना 5 आमदारांनी फक्त ठोकादंड च्या मायला, अरे जर का जिल्हा परिषदेवर अध्यक्ष नाही बसला ना, 100% जिल्हा परिषदेवर अध्यक्ष बसेल जिल्हा परिषदेवर। हे काय सांगता आमचा अध्यक्ष बसीन? अरे आपले 7 आणि ते तो सोडा, आणखी माजी आमदार आपले शिरीष दादा येऊन गेले, तर ते बी 2-4 रानाशिवाय राहणार नाही शिरीष दादा। फक्त एवढीच एक विनंती आहे, समुद्र महिनी 1-1 बादल्या आमले वाढ द्या। पण भाऊ खरंच सांगतो, हे सांगतायत ना, अरे आमच्या जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष बसीन। अरे ह्या जळगाव जिल्ह्याचा इतिहास होणार आहे फक्त भाऊनी मनोहर लेवल पाय। शिवसेनेचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष या जिल्हा परिषदेमध्ये बसणार आहे। त्याच्यामुळे भाऊंना माझी हात जोडून विनंती, 1 पाऊल या पुढे, नाही तर आमले बोलायला लावा ना, तुम्ही गुपचूप बसा। शेवटी मंत्रिमंडळात त्यांना बसायचं असतं। आता आमनं काय असं बी वरीच भर रुपया भेटेल नाही, पुढे काय भेटी ते माहित नाही। अशी बी ठणठण तशी बी ठणठण, से आपला गुलाब भाऊ पालकमंत्री जे भेटणं ते भेटणं। त्याच्यामुळे मला असं वाटतं भाऊ की आपण जर का असा निर्णय घेतला तर 1001% साले या जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा त्या जिल्हा परिषदेवर फडकल्याशिवाय राहणार नाही।